अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयात हँड ग्रेनेड फुटलाय। दुर्घटनेत 4 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले। मॉकड्रिल हाताळण्याचं प्रशिक्षण सुरू असतानाच ही दुर्घटना घडली। तर स्मोक हँड ग्रेनेड असल्याचं अधिकाऱ्यांचं या प्रकरणी स्पष्टीकरण आहे। आमचं मॉक ड्रिलचा डेमो चालू होता। आमच्याकडे ग्रेनेड दिलते आणि ग्रेनेड कसे फोडायचे कसे करायचे ते काही सांगितलं नव्हतं आम्हाला। ते म्हणजे ऑर्डर आल्याच्या नंतर आम्ही ते पिन खोलली की जागेवर हातात ब्लास्ट झालं। माझं बोट करंगळी तुटली, डोळे पूर्ण हे झाले, ते आतमध्ये नाही का केमिकल वगैरे गेलं। डेमो चालू होता आमचा मॉक ड्रिलचा, तर ग्रेनाइट होते आमच्याकडे। आम्हाला त्याची माहिती नसल्यामुळे ते आमच्या हातात वाईट झाली। इन्स्ट्रक्शन होते पण सगळे संपूर्ण नव्हते दिले। ज्या वेळेस गॅस थ्रो करायची स्टेप येते त्यावेळेस आम्ही त्यांना दाखवत असताना की सेफ्टी पिन जे ग्रेनेड असते त्याची सेफ्टी पिन काढायची आणि थ्रो करायचा। फक्त काढायच्या आधी त्याची जी एक लिव्हर पट्टी असते ती आपल्या हातातच असायला पाहिजे। चुकून संबंधित जवानकडनं ती लिव्हर पट्टी सुटली आणि त्याच्या हातात तो ब्लास्ट झाला। एवढे काही मोठे सिरियसनेस नाही येते, हे सरावाच्या दरम्यान असे छोटे मोठे दुर्घटना होत राहतात। पण त्याला फक्त चूक झाली आमच्या जवानाची की त्याच्याकडनं ती लिव्हर पट्टी सुटली आणि तो ब्लास्ट झाला त्याच्या